पुणे शहरामधून भटकंतीला येणारे मित्र गावाकडे निघून गेल्यावर मी खास अहमदनगरवरून मित्र बोलावला, जो सदैव माझा जीवाभावाचा कॉलेजपासूनचा मित्र आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक महाजन तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या ब्लॉग. पावसाळा चालू आहे. भटकंती थांबल्यावर अंगातलं रक्त असं सळसळ करायला लागतं, नाही का? आणि विचारतं, अरे भावा, कुठे जातोयस की नाही? मग काय, काढली आपली बाईक आणि केला प्रवास लोहगडाकडे. अवघा 52 किलोमीटरचा हा प्रवास मित्रासोबत गप्पा मारत कधी संपला ते कळलंच नाही. पुणे शहरापासून 44 किलोमीटर व लोणावळापासून 7 किलोमीटर कार्ला देवी मार्ग मुंबई बंगलोर हायवेचे दृश्य टिपत आणि लगतच्या भाजे धबधबा पाहून व तिथे सुंदर असे फोटो काढत लोहगड गाठला. किल्ल्याच्या पायथ्याशी मित्रासोबत सेल्फी घेऊन नियम वाचले व पाळले. अगदी आपले आदिमानव अन्नाच्या शोधात तुम्हाला लोहगडच्या वाटेत नक्की भेट. त्यांना पाहायला विसरू नका. मग काय, सद्यस्थितीचे दोन बंधू ट्रॅकला सुरुवात कर. थोडं वर गेल्यावर किल्ल्याला जाण्याआधी 25 रुपयाचं तिकीट घेऊन सुंदर असे दृश्य बघत व गडाचा भक्कम असा बुरुज पाहून मी तर थक्क झालो. कारण आजही सह्याद्रीच्या रांगा व गड किल्ले आपल्या राजांचे अस्तित्व अभिमानाने आठवण करून देते. त्या काळी महाराजांनी किल्ल्याचा वापर खजिना साठवण्यासाठी केला होता. किल्ल्याचे बांधकाम इतके भक्कम आहे की जणू काही लोखंडाचाच बनलेला आहे. आणि हो, गडाच्या या भक्कम बांधुलकीमुळे या गडाचे नाव लोहगड असे आहे. समोरच पावना लेकचे सुंदर असे दृश्य दिसून येते. किल्ल्याला दगडी कमानयुक्त आणि बुरुजांनी सुसज्ज असे 4 दरवाजे आहेत. गणेश दरवाजा हा किल्ल्याचा प्रथम दरवाजा असून त्याच्या कमानीच्या दोन्ही बाजूस गणेश प्रतिमा आहे. तसेच अधिस्कंधावर कमळाकृती अंकित आहे. टोकदार कमान असलेला महादरवाजा गडाचा दुसरा दरवाजा आहे. तिसरा नारायण दरवाजा असून त्याच्या दोन्ही बाजूस सिंह प्रतिमा कोरलेल्या आहेत. गडाचा शेवटचा दरवाजा हनुमान दरवाजा असून तो कमानींनी अलंकृत आहे. त्यावर दोन्ही बाजूस हनुमान कोरले आहेत. आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या खोलीचे अवशेष आहेत. माझ्या फोटो मागची हे काही फोटो फ्रेम नसून त्याच्या आतमध्ये पहारेकऱ्यांसाठी मोठं असं दालन आहे, ज्यात मित्र डोकावून पाहत होता. त्या काळी ज्या तोफांनी गडकिल्ले शाबूत राहिले ते मात्र आता किल्ल्याच्या देखणीय व दृश्य टिपण्या इतपत राहिले. हा दरवाजाच्या लगत तुम्हाला गडाचा इतिहास व नकाशा फलकाद्वारे समजवण्यात आलेला आहे. आतमध्ये शिरल्यावर तुम्हाला मोठा असा पठार दिसेल. सुरुवातीला डोम लगत डाव्या बाजूला महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव व सोडाकोणी तलाव आणि विंचूगडाकडे जायला पायवाट दिसेल. आम्ही जाताना उजव्या बाजूने गेलो. तिकडे धान्य पठार, कोरीव लेणी आणि दर्गा आहे, जिथून समोरील बाजूस विसापूरचा किल्लाही दिसतो. सद्यस्थितीत विंचूगडाकडे जायला बंदी आहे, पण आम्ही पुढे गेलो व विंचूगडाही गाठला, जो किल्ल्याच्या शेवटी वळणाचा एक भाग आहे, जो विंचवाच्या शेपटीसारखा दिसतो, म्हणून त्याला विंचूकडा असे म्हणतात. जिथला थंडगार सह्याद्रीचा वारा आणि हिरवळ मनमोहक करणारी होती. विंचूकडे लगतचे बांधकाम ढासळले आहे, म्हणून कदाचित तो बंद असावा. व पुढे जाऊन झेंडा लगत फोटो व्हिडिओ काढत थंडगार हवेचा आनंद घेत परतीचा प्रवास पूर्ण केला. धन्यवाद. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते लाईक व कमेंट करून नक्की कळवा.